नमस्कार मित्रांनो, तुमचं माझं गर्वीची आई या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। श्रावण महिना चालू झाला। विनय आणि मी डिसाईड केलं आहे की आपल्या येथील जवळील शिव मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊया। मग आम्ही गाडी काढली आणि निघालो अंबरनाथ मधील प्राचीन शिव मंदिरात जायला। तुम्ही लोकल ट्रेनने सुद्धा येऊ शकता। अंबरनाथ स्टेशनला उतरल्यावर तुम्हाला ईस्ट वरून मंदिरात जायला शेअर ऑटो मिळतात। आता आपण मंदिराच्या जवळच पोहोचत आलो आहोत। मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर आपण गाडी पार्क करू आणि नजीकच्या पुष्प भांडारातून महादेवाला अर्पण करण्यासाठी पूजेचं ताट घेऊ। नमस्कार मंडळी, मी गर्वीची आई। आता आपण आहोत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील प्राचीन शिव मंदिराच्या इथे। या मंदिराचे बांधकाम 11व्या शतकातील शिलाहार वंशाचे राजे चित्तराजे यांनी केले। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या दगडावरती वेगवेगळ्या प्रकारचे देवी देवतांचे आणि हत्तीचे कोरीव काम पाहायला मिळेल। खरंच हे मंदिर खूप अद्भुत आहे। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पाहूया 1000 वर्षीचं हे प्राचीन शिव मंदिर। मंदिरात पोहोचल्यावर सर्वप्रथम आपण गणेश बाप्पाचं दर्शन घेतलं। गणपती बाप्पाच्या बाजूलाच आपल्याला शिवलिंग नंदीची मूर्ती पाहायला मिळते। शिवलिंग आणि नंदी हे परिसराच्या उत्खननात सापडले आहेत। या मंदिराला अमरेश्वर शिव मंदिर असे देखील म्हटले जाते। जनरली तुम्ही कोणत्याही शिव मंदिरात गेलात तर तुम्हाला एकच शिवलिंग पाहायला मिळतं, पण इथे तुम्हाला 2 शिवलिंगांचं दर्शन होईल। तसेच प्रवेशद्वारावर 2 नंदींचे दर्शन होईल। अशी एक आख्यायिका आहे की जेव्हा पांडव अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी एका रात्रीत या मंदिराचं निर्माण केलं आणि ते तेथून निघून गेले। पण इथे उपलब्ध असलेल्या शिलालेखावरून असं सिद्ध होतं की ही आख्यायिकाच आहे। याचं निर्माण शिलाहार वंशातील चित्तराजेनेच केलं। शाबास जेजे बाप्पा करते। बाप्पा 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 वाह चिकू चिकू बाप्पा 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 बच्चे को दादा इथे ठेवू का मधोमध? टाटा, आम्ही चाललो। एक मिनिट त्याला बाबा जरा इकडे आणायला। मंदिरात प्रवेश करताना आपल्याला 3 मार्ग आहेत। त्यातील मुख्य मार्गाने प्रवेश करताना आपल्याला नंदीच्या 2 मूर्ती पाहायला मिळतील। सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे। मंदिरातील शिवलिंग आपल्याला गर्भगृहात पाहायला मिळते। या मंदिराच्या आत कॅमेरा अलाव नाही आहे, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित आतलं काही व्हिडिओ शूट करायला जमलं नाही। परंतु जितक्या शक्य होईल तितक्या चांगल्या पद्धतीने आम्ही मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला।
या मंदिराचं वैशिष्ट्य सांगितलं तर या मंदिराच्या बाह्य भागावरती तुम्हाला अनेक प्रकारचे शिल्प असं कोरीव काम पाहायला मिळेल। इथे तुम्ही हत्तीचं कोरीव काम पाहू शकता। इथे मानवी प्रतिकृती आहे आणि इथे गणपती बाप्पाचं पण तुम्हाला कोरीव काम बघायला मिळेल। ही बाजूने वाहणारी नदी ही वालधुनी नदी आहे आणि या वालधुनी नदीच्या किनाऱ्यावरच शिव मंदिर बांधलेले आहे। या मंदिराच्या बाजूलाच पार्वती मातेचं मंदिर आहे। तर आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत। बाप्पा जय जय बाप्पा, बाप्पा बाप्पा जय जय। इथून तुम्हाला गर्भगृहातील शिवलिंगाचे दर्शन होते। मंदिराच्या बाजूच्या परिसरातच तुम्हाला एक छोटंसं तळ पाहायला मिळेल। या तलावामध्ये तुम्हाला भरपूर कासव दिसतील। खरंच या मंदिराचं कोरीव काम पाहण्यासारखं आहे। त्यामुळे मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही मुंबई ठाण्यामध्ये आलात तर नक्की या अंबरनाथतील प्राचीन शिव मंदिराला आवर्जून भेटून या। श्रावण मासानिमित्त मंदिराच्या बाजूला शिवलिंगाची स्थापना केली होती आणि त्यावर जल अभिषेक होत होतो। ओव्हरऑल खूप सुंदर अशी सजावट केलेली होती। चला तर मग आपल्या व्हिडिओला इथेच एंड करूया। भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला हे कमेंट थ्रू नक्की कळवा आणि जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला अशीच इंटरेस्टिंग नवीन नवीन ब्लॉग पाहायला मिळतील, म्हणून माझ्या गर्वितच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। महाशिवरात्रीला इथे खूप मोठा उत्सव असतो। तसेच मार्च महिन्यात श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे आर्ट फेस्टिवल हे आयोजित केले जाते। तसेच सरकारकडून शिव मंदिराचा सुशोभीकरणासाठी 138 करोडचा निधी देण्यात आला आहे। छान आमचं असं दर्शन झालं आणि आम्ही आता निघालो आहोत घरी जायला। आम्ही दर्शनासाठी जेव्हा गेलो तेव्हा भरपूर मोठी लाईन होती आणि श्रावण महिन्यामध्ये सगळेजण शंकराच्या मंदिरात पाया पडायला होते। खूप गर्दी होती आणि म्हणजे खूप आम्ही आतमध्ये गेलो तर मला खूप छान वाटलं ॲक्च्युली। आणि म्हणजे असं होतं की लहान एका भुयारामधनं खाली उतरून त्या शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं होतं। तर गर्विकला पण सांभाळायचं होतं आणि अशा म्हणजे लहान बाळाला घेऊन आतमध्ये उतरायला आणि एकाच छोटी एका साईडून चढतायत आणि एका साईडून उतरतायत असं व्यवस्थितपणे आम्ही गेलो आणि दर्शन घेतलं आणि मग आम्ही बाहेर आलो।